नागपुरात एक प्रकरण असं समोर आलं. दिगोरी चौकातनं ऑटो स्टँडवरती हाय प्रोफाईल प्रकारे एक जे ऑडी कार आहे, ह्या ऑडी कारमधनं विदेशी दारूचे सप्लाय करण्याचं काम सुरू होतं. अशातच हुडकेश्वर पोलीस डीबी टीम मार्फत एक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 13 लाखा जवळपासच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये विदेशी दारू, त्यामध्ये बिअरच्या बॉटल्सच्या पेट्या आणि तसंच एक ऑडी कार अशी जप्त करण्यात आली. याच्यामध्ये ठाणा इंचार्ज जे आहेत अनामिका मिर्झापुरे PI यांच्या मार्फत काय माहिती समोर येते हे आपण जाणून घेऊया. कारवाई करण्यात आली आहे. कोण आरोपी होते, कितीचा मुद्देमाल याच्यात हस्तगत करण्यात आला आणि काय पूर्ण प्राथमिक माहिती होती, काय सांगा. काल 21/3/2025 रोजी रमजान ईद निमित्ताने आमची डीबी पार्टी पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक माहिती मिळाली की ऑडी पांढऱ्या रंगाची ऑडी कार मध्ये एक व्यक्ती दारू घेऊन जात आहे. अशा माहितीवरून त्या गाडीला आपण थांबवून त्याची विचारपूस केली, झडती घेतली. तर त्या गाडीमध्ये आपल्याला एक इंग्लिश विदेशी दारूच्या पेट्या व बियर पेट्या अशा 94,360 रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळून आला आणि वाहनासह एकूण किंमत होती 12,94,360 रुपये. एवढा मुद्देमाल आपण अवैधरित्या बाळगताना मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम 65 दारूबंदी कायदा अन्वय, महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वय. आणि या कारवाईमध्ये आरोपीकडनं आपल्याला आरोपीची आपण माहिती घेतली. आरोपीचे नाव आहे प्रवीण वसंतराव कुरेवार, वय 53 वर्ष, राहणार चिटणीस नगर, नंदनवन पोलीस स्टेशन. ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त साहेब, सह पोलीस आयुक्त साहेब, अपर पोलीस आयुक्त साहेब साऊथ रिजन साहेब, DCP रश्मिता राव सर, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनात आमचे डीबी टीम पपिन रामटेके API आणि चैतन्य वैद्य, दिनेश गाडेकर, गोपाल देशमुख, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, विजय सिन्हा, मंगेश पडावे आणि प्रज्वल वाणी या सर्वांनी मिळून ही कारवाई केलेली आहे. हा माल कुठून आणलेला होता आणि हा माल कशासाठी नागपूर आणलेला, काय माहिती समोर आलेली आहे? सध्या हा तपासात गुन्हा आहे, परंतु प्राथमिक माहिती ही आहे की चंद्रपूरवरून हा माल आणलेला होता आणि तो दुकानात विकण्यासाठी त्यांनी तो माल आणलेला होता. लक्षातच पाहण्यात येत आहे की कुठेतरी एक हाय प्रोफाईल प्रकरण जे समोर येत आहेत. याच्यामध्ये आता पाहण्यात येत का महाराष्ट्रासहित नागपूर पोलिसांनी ही कमर कसलेली आहे अवैधरित्या दारू विकणाऱ्यांवरती. अशातच पाहण्यात येत आहे की नागपूरवरनं हा माल सर्व बाहेरगावी कुठे जायचा आणि काय कशाबद्दल जायचा. अशातच आता पोलीस काय तपास करणार आणि यामध्ये किती आरोपी समोर येतील हे बघण्यायोग्य राहील. असंच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळसह उद्गार न्यूज.